तर का म्हणतं वरदा सांगितले पुट्टो 3-4 दिवस झाले सोबती म्हणे आपले ब्लॉग नाही येत आहे म्हणे. काहून का झालं म्हणे. मी म्हटलं सोबत्याली तब्येत काय बरोबर नव्हती म्हटलं. तू एक घुमनस तर फिरणं चालू आहे म्हणे. मग डॉनले आला घरी मॅडमचा फोन तर निघा लागला बा आपल्याला कॉलेजसाठी. आणि पुट्टो आपली BMW बिमार आहे बाबा. मग कस्तरी गाडी चालू करून मागितली निघालो बा. तसंच आपल्या कॉलेजमध्ये झालं. झोको झोको करत 2000 किलोमीटर पार केलं ना गपकन आलो बा कॉलेजमध्ये. आणि पुट्टो थंडी कप्पीस वाढली बा. मा सोबती इकडे रेनकोटच घालून आलता. अरे सॉरी जॉकेटच घालून आलता. मी ना दुरून पाहिलं तर मला असं वाटलं कामगार योजनेचा पेटीतच भेटलं म्हटले. आपला सोबती म्हणे ब्रँड म्हणे तुलना समजेल म्हणे. मी म्हटलं बरं. मग झोको झोको पाया मोजत मोजत टर्कंत आलो बा क्लास मध्ये. आणि बापा पुट्टो इथं तर गौतमी पाटीलच्याच गोष्टी चालू होत्या बा. माया सोबती म्हणे 21 तारखेला गौतमी पाटील पाहिलेच जायचं म्हणे. मी म्हटलं कुठे येत आहे तर स्टेडियमवर येत आहे म्हणे. पुट्टो तुम्ही येत आहे का नाही तर कमेंट मध्ये सांगा बरं. कारण पुट्टो माझं एवढं वाहन नाही. जर तुम्ही येत असाल तर मी तुमच्या गाडीवर बसून येऊ शकतो बा. आणि मा सोबती प्रज्वल म्हणे थंडीच बली लागत म्हणे बाहेर जा म्हणे ऊन खाले. मानू या न मानू महू एक उडता रोबट दोरे मग पुट्टो मा सोबत्याशी चालणंच नव्हतं होत बा थंडीच्या ना. तरी प्रकाश भाऊ म्हणे नेतो म्हणे त्याला उचलून बाहेरपर्यंत. पण सोबत्याचा झाला अर्ध्यातून पाय सीधा तर सोबती म्हणे आता चालतच येतो म्हणे. याच्या जोडीचं काही समजत नाही भाऊ. कधी काय करते. मग एकदम हाशी खुशीत बोलत आलो बा आम्ही बाहेर ऊन. आणि इकडे आल्यावर असं मॅथ्यू होता इकडे फोनवर भिडू. आणि तिकडे ॲलनची ना आशिकची पक्कीच जोडी जमली होती भाऊ. दोघं जण मस्त ऊन खात होते. मग झोको चालत आम्ही नाही एक कोणता पकडला ना आम्ही राहिलो इकडे उभे. पण पुट्टो आता आपला ब्लॉग इथंच खतम करून टाकू कारण जास्त मिनिटाचा टाकता नाही.